हॅलो गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवत आहोत कढी पकोडा। तर त्यासाठी आपण पहिला पकोडा बनवतो आणि पकोड्यासाठी आपण एका भांड्यामध्ये बेसन घेतले, त्यामध्ये थोडीशी हळद, थोडं तिखट, चवीपुरतं मीठ आणि ओवा घेतलेला आहे। आणि हे मिश्रण आपण आता मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकूया। पाणी जास्त टाकू नका, आपल्याला थोडंसं घट्टसरच, म्हणजे आपण भजी वगैरे बनवतो त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे चांगलं असं मिक्स करून घेते, गुठळ्या सगळ्या काढून घ्यायच्या आहेत त्याच्या। आणि हे आता आपलं बॅटर रेडी आहे। आता आपण ह्याला एका साईडला ठेवूया झाकण ठेवून। आणि या साईडला आता आपण कढीची तयारी करायला घेऊया। तर आता इथे एका भांड्यामध्ये मी दही घेतलेलं आहे। हे दही थोडंसं आंबट आहे, म्हणजे जास्त गोडही नाही आहे। त्यामध्ये आपण बेसन टाकूया। बेसन पण थोडंसंच टाका, जास्त टाकू नका, नाही तर ते पिठलं टाईप थोडं होईल। त्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं। आणि त्यामध्ये आता आपण हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आणि त्याला हे चांगलं असं फेटून घेऊया, म्हणजे आपलं दही आणि बेसन मिक्स झालेलं आहे। थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेऊया। तर हे कढीचं बॅटरसुद्धा आपलं रेडी आहे। तर आता आपण पटकन फोडणी मारून घेऊया कढीला। तर इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल टाकून, तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकूया राई। राई तडतडले, आता जिरं टाकूया। जिरं पण झालेलं आहे। आणि आता इथे मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली आहे, तर ती टाकून घेतली मी। आणि थोडासा कढीपत्ता टाकला। आता हे मस्त आपलं फ्राय झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण टाकून घेऊया हळद, आणि जे आपलं बॅटर बनवलं होतं तर ते बॅटर आपण टाकून घेऊया, दही आणि बेसनचं। ह्याला मी मिक्स करून घेते आणि मंद आचेवर थोडं गरम व्हायला ठेवून देऊया ह्याला। हे गरम होते तोपर्यंत आपण एका साईडला आपले पकोड्याची तयारी करायला घेऊया। ह्यामध्ये मी मीठ टाकले, मीठ आधी टाकलं होतं त्यामुळे थोडंसंच टाका चवीनुसार। तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे जे आपण बॅटर मगाशी झाकून ठेवलं होतं त्यामध्ये आता थोडासा खायचा सोडा टाकूया आणि हे चांगलं फेटून घेऊया। आपला जो सोडा टाकला होता तो चांगला ॲक्टिवेट झाला पाहिजे। हे बघा, पीठ कसं आता फुलायला लागलं आहे थोडं थोडं। आणि आता आपण ह्याचे छोटे छोटे असे पकोडे करून घेऊया। पकोडे करताना गॅस मीडियम आचेवरच ठेवा। गॅसची फ्लेम जर जास्त मोठी ठेवली तर पकोडे बाहेरून तर होतील पण आतून तसेच कच्चे राहतील। त्यामुळे आपल्याला हे सगळे पकोडे होईपर्यंत गॅस हा मीडियम फ्लेमच ठेवायचा आहे। आता थोडे थोडे खरपूस असे होत आले, तर चांगला लाल कलर आलेला आहे त्याला। तर हे आपले पकोडे रेडी आहेत। आपण हे असेच गरम गरम असतानाच कढीमध्ये टाकणार आहोत, म्हणजे ते कढीमध्ये सोप चांगले होतील। आणि कढीला एक उकळ आणून देऊया। ओके, तर आपले हे कढी पकोडे। आता आपण तडक्याची तयारी करूया।
इथे मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकूया राई आणि थोडीसे मेथीचे दाणे पण टाकायचे. मेथीच्या दाण्याने एक मस्त चव येते त्याला. कढीपत्ता टाकलाय आणि ही सुकी मिरची टाकली आपण आणि त्याचबरोबर आपण तिखटही टाकणार आहोत थोडंसं. आणि हा तडका आपण त्याच्यावर टाकून घेऊया. आणि हा आपला कढी पकोडा तयार आहे. आता मस्त मिक्स करून एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. थँक्यू.